कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये खरं तर भाजप आणि शिंदेची शिवसेना हे महायुती म्हणून एकत्र लढलेत. त्यांना महायुती म्हणून खरं तर बहुमत मिळालंय. 122चा आकडा आहे, बहुमताचा आकडा 62 आहे. आणि 62चा आकडा असताना खरं तर दोन्ही पक्ष हे स्वबळावर महापौर पद ठरवण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंडिव्हिज्युअली दोघेही सध्याच्या घडीला सक्षम नाहीयेत, कारण दोघांची आकडेवारी खूप वेगळं सांगते. म्हणजे 3 आकड्यांचा फक्त फरक आहे. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत, भाजपकडे 50चा आकडा आहे. आताच्या घडीची आपल्याकडे आलेली माहिती काय आहे की मनसेनं म्हणजे मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवलीत निवडून आले, ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेला खरं तर पाठिंबा दाखवलाय आणि पाठिंबा दर्शवलाय. पण त्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देताना त्यांनी कुठेच महायुतीला पाठिंबा सांगितलेला नाहीये. 53 + 5 58 आणि 2 नगरसेवक हे मनसेच्या नगरसेवकांसोबत ठाकरेंचे होते. तर आता ठाकरेंच्या नगरसेवकांची नोंद ही मनसेच्या नगरसेवकांसोबत झाली आहे का? आणि ते जर मनसेसोबत गेले असतील तर मनसेचा 7चा आकडा होतो आणि 53 + 7 60 होतं. मग 2 नगरसेवकांचा मुद्दा येतो की 2 नगरसेवक कोण, म्हणजे 62चा आकडा कोण गाठतंय. पण मग इथे उर्वरित नगरसेवकांचं गणित येतं की जर ठाकरेंच्या 11 पैकी 2 जण मनसेसोबत गेले तर 9 त्यांचे उरतात. काँग्रेसचे 2 येतात, काँग्रेसचे 2 येतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक होतो. म्हणजे 9 3 12 आणि भाजपचे 50 असं मिळून जे गणित झालं तर भाजपचा महापौर बसू शकतो. त्यामुळे खरं तर आता जरी श्रीकांत शिंदेंनी आज माध्यमांशी बोलताना असं म्हटलं असेल, मी जसं मगाशीच म्हटलं की कुठल्याही राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य हलक्यात घ्यायचं नसतं किंवा त्याचा खूप अन्वयार्थ निघत असतो. त्यांनी आज खूप सावधपणे हेही म्हटलं की कल्याण डोंबिवलीत फक्त आमचा महापौर बसेल असं नाहीये, तर आम्ही महायुती म्हणून आमचा महापौर असेल किंवा आम्ही भाजपला वाऱ्यावर सोडून आमचा महापौर बसवण्याची खेळी नाहीये. पण असं त्यांची बोली एक आणि कर्तृत्व एक, म्हणजे समोर बोलतायत एक माध्यमांसमोर येऊन, पण पडद्यामागे खेळ्या खूप वेगळ्या चालू आहेत. ठाकरेंचे 4 नगरसेवक हे अजूनही नॉट रिचेबल आहेत. ते कुणाच्या संपर्कात आहेत, ते कुणासोबत चर्चा करतायत. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे जरी म्हटले असतील की आमच्याशी कोणी संपर्क साधलेला नाही, आमचे फक्त 53 नगरसेवक आहेत, पण कल्याण डोंबिवलीची महापालिकेची निवडणूक ही डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात झाली. शिंदेच्या शिवसेनेकडून थेट खासदार निवडणुकीचं नेतृत्व करत होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत खरं तर हा शिंदेच्या शिवसेनेसाठीही मोठा एक सेटबॅक बसलाय की अगदी जे भाजप त्यांना मागे वाटत होतं, जो बालेकिल्ला शिंदेचा होता, खरं तर तिथे भाजपने सुद्धा अगदी 3च्या आकड्याचा फरक आहे आणि 50 नगरसेवक त्यांचे आणि 53 शिंदेच्या शिवसेनेचे.